गुड इव्हनिंग सगळ्यांचं पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये स्वागत आहे. आज झालेल्या मार्केटच्या प्राईस ॲक्शनवरून आपण उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करणार आहे. त्यामागचं लॉजिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी माझा होमवर्क करून ठेवलेला आहे. तर उद्यासाठी माझ्याकडं सिंपल 2 लेवल आहेत. तर 25,521 हे आपलं बाय साईड एंट्री लेवल राहणार आहे. तर का याचं लॉजिक असं आहे की 15 मिनिट टाईम फ्रेम लास्ट 1 आवरमध्ये 2 वाजल्यापासून 2:45पर्यंत ज्या लोकांनी कॉल बाय केल्यात या ठिकाणी, तर 3 वाजताच्या कॅन्डलनं ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट केल्यात. जर एवढ्या सगळ्या लोकांचं कॉल साईडला ट्रॅप झाले असतील, तर त्यांनी जर का ते स्टॉप लॉस घेतले असतील, तर उद्या ह्याच लेवलपासून मार्केटला वर यायला, ह्यांचे हाईजच्या वर यायला पॉसिबिलिटी आहे. ज्या वेळेला मार्केट रिटेल पार्टिसिपेशनला बाहेर करते, त्यानंतर मार्केट त्या डायरेक्शनला फॉलोअपमध्ये येते. म्हणून जर ह्या लोकांनी ह्या 3 वाजताच्या कॅन्डलनं त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले असतील, तर उद्या मार्केट ह्याच लेवलला एक पॉझिटिव्ह ओपनिंग, गॅपअप, थोडंफार रिटेस्टला 25,521 या लेवलला येऊन वरच्या साईडला जायला मोकळा राहील. तर अप्पर टार्गेट आपण ठेवणार आहे 25,597. मी रिस्क टू रिवॉर्ड रेशोमध्ये 1:2 बऱ्यापैकी काम करतो आहे, जेणेकरून आपला विन रेट जरी कमी असला, ॲव्हरेज असला, तरी आपलं विन साईज आपल्याला मंथ एंडला पॉझिटिव्हमध्ये ठेवत असते. त्यामुळं रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा आपला चांगलाच पाहिजे. विन रेट कमी असला, ॲव्हरेज असला तरी चालेल. दुसरी गोष्ट, मी जे काही करतो आहे ऑप्शन ट्रेडिंग, हे इन द मनीमधलेच स्ट्राईक निवडतो आहे, ज्याचं प्रीमियम साधारण 200च्या वर 300 रुपयेपर्यंत, 200 ते 300 रुपयेचं प्रीमियम असते इन द मनीमध्ये, 200 पॉईंट इन द मनी. तर आजचं मार्केटचं क्लोजिंग आहे लेवल, ह्या लेवलला ज्यावेळेला मार्केट येईल 25,500, तर 200 पॉईंट इन द मनी म्हणजे 25,300चा कॉल ज्या वेळेला मार्केट ह्या आपल्या बाय साईड एंट्री लेवलला येईल, त्यावेळेला मी 25,300च्या कॉलमध्ये ॲट करंट मार्केट प्राईस, म्हणजे ज्या वेळेला त्या लेवलला मार्केट येईल, प्रीमियमचा जो काही दर असेल त्या दरात मी खरेदी करणार आहे. 75 पॉईंटचं टार्गेट आहे. एंट्री असणार 25,521 लेवलला आणि टार्गेट असणार आहे 25,597, ऑलमोस्ट 600चं. ओके, तर सेल साईड, तर आज ज्यांनी बाय केलेलं आहे ह्या कॅन्डलमध्ये, ह्या ब्रेकआउटला आणि लास्ट आवरमध्ये, अजून त्यांनी जर का लॉस बुक केला नसेल, त्यांनी कॅरी फॉरवर्डला ठेवला असेल, तर उद्या ह्या लोकांना ट्रॅप करण्यासाठी मार्केटला अजून खाली जावं लागेल. म्हणूनच गॅपडाऊन ओपनिंग, फ्लॅट ओपनिंग, ह्या लेवलचं ब्रेकडाऊन येत असेल, तर आपण सेल साईड एंट्री घेणार आहे. लेवल मार्क करून घ्या 25,498 आणि आपण टार्गेट ठेवणार आहे 70, ऑलमोस्ट 75 पॉईंट्स. चांगलं मार्क 25,500 हे एक राऊंड नंबर आहे, जेणेकरून मार्केट जर या लेवलला सस्टेन नाही केलं, तर एक चांगला मेजर फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. लेवल मार्क करून घ्या 25,498. मार्केट गॅपडाऊन ओपन होऊन रिटेस्टला येईल किंवा ह्या लेवलचं ब्रेकडाऊन येईल, तर आपण सेल साईड एंट्री प्लॅन करणार आहे. 75 पॉईंटचं टार्गेट, 30 पॉईंटचा स्टॉप लॉस. मी कायम 30 पॉईंटचा स्टॉप लॉस मेंटेन करतो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इन द मनी 200 पॉईंट इन द मनीमधला स्ट्राईक आपल्याला निवडायचे आहे. 25,500 ची लेवल आहे,
तर ह्यापासून 200 पॉईंट इन द मनी म्हणजे 25,700चा पुट ज्यावेळेला मार्केट ह्या लेवलला येईल त्यावेळेला प्रीमियम जो दर चालू असेल त्या दरामध्ये पुट स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर हा आहे आपल्या उद्यासाठीचा होमवर्क. ओके. जसं आपला निफ्टी आपण NSE थ्रू इंडियामध्ये ट्रेड करतोय तसं इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी सिंगापूरमध्ये एक्सचेंज ओपन करून दिले की त्यांना ओव्हरनाईट पण निफ्टीमध्ये ट्रेड करता यावं. म्हणून आपण पोस्ट मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ संध्याकाळी का करतोय तर थोडाफार आपल्याला अंदाज येते की मार्केट आपल्या सेल साईडच्या टेरिटरीमध्ये जाईल की बाय साईडच्या. तर जर तुम्ही इथं टाईप केला SG गिफ्ट निफ्टी, आता त्याचं नाव बदलले, गिफ्ट निफ्टीचा फ्युचर तिथं ट्रेड केला जातोय. तर त्याच्यावरती बघून आपल्याला थोडाफार अंदाज येते. मी इथं ॲड ऑलरेडी करून ठेवलेला आहे. तर आज आपलं इथं 3:30 वाजता इथं मार्केट क्लोज झाले. त्यानंतर बघू शकता की तुम्ही लगेच तिथं अजून संध्याकाळी ट्रेडिंग चालू आहे. तर SG निफ्टी बघता आपल्याला समजायला लागले की मार्केट ऑलरेडी डाऊन साईडला गेलेलं आहे. एक 50 ते 60 पॉईंटचं गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला मिळू शकते. तर थोडाफार ह्याला SG निफ्टीला बघून आपल्याला अंदाज येतोय. तर SG निफ्टी बघितल्यावर आपल्याला काय समजते की उद्या साधारण मार्केट एक 50 to 70 पॉईंट गॅप डाऊन देणार आहे, म्हणजे बरोबर ह्या रेंजमध्ये 470. तर आपल्याला काय आहे, पहिल्यांदा आपण काय करू शकतोय, मार्केट रिटेस्टला आलं की आपण सेल साईड डायरेक्ट एंट्रीना 25,700चा पुट या लेवलला मार्केट आल्यानंतर 700च्या पुटमध्ये जे काही प्रीमियम असेल त्या प्रीमियममध्ये त्या रेटला आपण एंट्री घेणार आहे. चुकून उद्या गॅपअप ओपनिंग झालं किंवा ह्या लेवलचं ब्रेकआउट यायला लागलं, लेवल 25,521, तर त्यावेळेला आपण 25,300च्या कॉलमध्ये एंट्री घेणार आहे. ह्या कॉलचं प्रीमियम जे काय असेल त्यावेळेला त्या करंट मार्केट प्राईसला आपण बाय करणार आहे. तर तुम्ही पण लेवल्स मार्क करून घ्या आणि ऑल द बेस्ट. उद्या आपण लाईव्ह ट्रेडमध्ये भेटूया. सायनिंग ऑफ. थँक्यू.